मी संगीता रवींद्र वानखेडे. हा, नवऱ्याला सोडलंय मी 17 वर्षापूर्वी, परंतु तरी मी त्याचंच नाव लावते. तुमचे तरणारे भिकार चोटांनो, तुम्हाला तर पळू मारणारे रे मी. साधी नाही, कायदेशीररित्या तुम्हाला घरातून ओढून ओढून उलटे टांगून नाही ना मिरचीचा धूर द्यायला लावा पोलिसांना, तर मग काय. हा, सांग ना तुझा बाप कोण आहे? तुझा बाप जरांगे आहे का शरद पवार आहे? तुझ्या खऱ्या बापाचं नाव सांग. तू म्हणतो ना तुला काय करायचं ते कर, मग सांग तुझा खरा बाप सांग. तुला बाप नाही का? तुमच्यासारखे बेवडे बावडे कुठं पण तुमच्या आई बोळ्या बाळात मध्ये घुसलेल्या तुमच्या माया, आणि तुम्हाला काढलेलं. तुम्हाला काय करणार आहे? खानदानीचा विषय तुम्हाला काय करणार? आम्ही नंगा नाच करू, आम्ही सगळ्यांची पायमल्ली करू, आम्ही कसंही वागू, पण आम्हाला चुकीचं बोलायचं नाही. तुमच्या आईला घोडेच आता परवापासून. माझं काम हेच आहे अरे, कळलं का? चुकीच्या लोकांना घोडा लावणे, हा, मिरची भरणे त्यांच्यात माझं कामच आहे. कारण आहे ना, याच्यासाठी ना बाप एक आणि आईन एक लागती. माझं बाप एकच आहे. संगीता आणि या बोलू जरा विषय येत ना. जेवण झाले का? थंडी चालू झालेली आहे, भयंकर थंडी आहे, काळजी घ्या. आणि हिंदू विरोधी कुत्रे भुकत आहेत. आवाज येतो कुत्र्यांचा? असेच काही हिंदू विरोधी कुत्रे भुकत आहेत, तर त्यांना भुकू द्या. आपण आपलं काम करा. आपल्याला धर्म वाचवायचा आहे, धर्म जगवायचा आहे, बस एवढंच लक्षात ठेवा, तर हरकत नाही. कसे आहात सर्व? काय म्हणता? हो, काय माहिती का, सगळेच पैसे वाटत आहेत, परंतु बोंब मात्र फक्त एकाच व्यक्तीची होती. पैसे सर्वच वाटतायत. आणि मी तर सर्वांना आव्हान करेन, घ्या. कुणीच कुणाच्या घरून आणलेले नाही, घ्या, बिंदास घ्या, परंतु मतदान मात्र चुकू नका. मतदान करा. सुजाण नागरिक म्हणून मतदान न करता घरात बसू नका. सुसज्ज नागरिक आहात, मतदान भरभरून करा. मतदान हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यामुळे ते झालंच पाहिजे. चला, आज विषय असा आहे की आता थोड्या वेळापूर्वी बघितलंय मी, म्हणजे आत्ताच एक 15-20 मिनिटं झाली असतील. सिद्धार्थ गोदाम यांनी बैठ घेतली जरांगेची, आणि त्याला विचारले त्यामध्ये काही प्रश्न. काहीही घडलं महाराष्ट्रात तरी त्याला विचारायला जायचं, कोण आहे होतो? कोण आहे? कोण तो? सांगा ना. मराठ्यांना विकून खाल्लं त्या माणसाने, समाजाला विकून खाल्लं. आणि हे पत्रकारांना चांगलं माहिती हो. पत्रकारांना म्हणावं, घ्या आपल्या लेकरबाळांची शपथ आणि खरं सांगा, याने विकलं का नाही ते. पत्रकारांना चांगलं माहिती आहे ह्याने कसं विकलंय समाजाला. प्रणाम. परंतु काय माहिती का, होगा इसका भी हिसाब चुकता होगा, कोई बात नहीं, चलो करने दो उसको जो भी करना है तो. परंतु आता जो विषय आहे ना, मला एकच म्हणायचंय की पत्रकार प्रत्येक गोष्ट त्याला विचारतात. जो सज्जाद मेमोनी, मुस्लिमांचे धर्मगुरू, यांनी जो फतवा काढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपले असीम सिपाही, असं काहीतरी तो म्हणला ना, अजीम का असीम सिपाही, उनमें से शरद पवार, नाना पटवले असं बोललेलं आहे. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, ये लोग है, इनको ही हमको चुन के लाना है, असं त्यांनी फतवा काढलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या काही मागण्या केल्यात त्याचं पत्रही काँग्रेसकडे आले. मला काय म्हणायचंय, हे जे पत्रकार आहेत ना, हे जरांगेला प्रत्येक वेळेला विचारायला जातात, यांनी असं म्हणलं, त्याने तसं म्हणलं, इकडे पैसे सापडले, तिकडे असं झालं, प्रत्येक गोष्ट त्याला. मग तुम्ही त्याला का प्रश्न विचारला नाही की मुसलमानांनी अशा मागण्या केल्यात आणि नाना पटोले किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या मान्य केल्यात की आमचं सरकार आल्यावर आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू. तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं? ह्या प्रश्न पत्रकारांनी का विचारला नाही जरांगेला? मला सांगा, का विचारला नाही? सांगा ना. इथेच सर्व काही दिसतंय हो. कोण खरं, कोण खोटं, कोण कुणाकडनं,
कुणाला काय करायचं, कुणाला विकायचंय, कुणाला कुणाच्या दावणीला नेऊन बांधायचंय इथेच कळतंय ना. का याच्यावर जरा नंगेला प्रश्न विचारला नाही पत्रकारांनी? अरे इतके विकल्या गेलेत का रे तुम्ही? हा, का नाही विचारलं तुम्ही? की एवढ्या मागण्या त्यांनी केल्यात आणि महाविकास आघाडी ज्या मागण्या फार घातक आहेत. हिंदूंच्या जमिनी आम्हाला हव्यात, वक्फ बोर्डाला हव्यात, आम्ही ज्यावर हात ठेवू त्या आम्हाला पाहिजेत. काय 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 मागण्या केलेल्या आहेत तो, किती किती भयंकर मागण्या आहेत त्या. का बरं नाही विचारला प्रश्न? फार म्हणजे खरंच मला पत्रकार भावांना खरंच मला विचारायचंय, काय रे बाबांनो, प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याला विचारताय ना, मग तुमचं काम होतं ना हे पण त्याला विचारायचं की बाबा का बरं नाही, ह्यावर का नाही तुम्ही प्रश्न विचारला? त्याचं मत घ्यायचं होतं ना, तुमचं म्हणणं काय आहे? ह्या मागण्या महाविकास आघाडी म्हणते आम्ही मान्य करू. ह्या मागण्या तुम्हाला योग्य वाटतात का? ज्या मागण्या त्यांनी केल्या त्या योग्य आहेत का? आणि रडतोय माझा समाज, माझा समाज, माझ्या समाजाला इथं माझ्या समाजाचं वाटोळ होत चाललंय, माझ्या समाजातली लोक फाशा घेत आहेत, माझ्या समाजातली लोक जीव देत आहेत, का माझ्या समाजाच्या मागं लागलेत. बाई 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 बाई, वा, लव जिहादला आंतरजातीय मान्यता देऊन वा वा वा, त्यांना 5 लाख रुपये द्यावेत. खरे खरे, म्हणजे उद्या आमच्या पोरींना कापून कोपून फेकून दिले तरी चालेल, 3 तलाक कायदा पुन्हा मंजूर करावा. बरं, लव जिहाद त्यांनी जर दुसऱ्या जातीच्या मुली केल्यात तर ते कधी पण सोडू शकतात, त्याला पण मान्यता द्यावी. हे पण आहे त्याच्यामध्ये, त्यांच्या मनाला वाटून तेव्हा ते सोडून देतील, ते पण मान्य करावं. अरे वा, काय मुघलशाही लावली का? अरे लोकशाही असून तुम्ही किती हा नीचपणा याचा. हा म्हणतो आम्ही दाखवूच, आम्ही करूच, आम्ही धिंगाणाच घालू, आम्ही बघा दाखवूनच. म्हणजे संविधानाला तू बाळगत नाही का रे? संविधानाची पायमल्ली तू खरंच लावली पहिल्यापासून. का हे मला सांगा, दलित भावांना का कळत नाहीये? खऱ्या अर्थाने संविधानाची पायमल्ली या नीच माणसाने लावलेली आहे. तुम्ही का डोळे झाकपणा करताय? हे फार महागात जाईल तुम्हाला. मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं, तो काय बोलला, मुसलमानांची आणि मराठ्यांची पोरं आरक्षणापासून वंचित आहे, आमच्यावर अन्याय होतोय. आता त्यांचं लक्ष कुठे आहे? दलितांच्या आरक्षणावर. ओबीसींच्या तर त्यांनी घुसायचा प्रयत्न चालूच आहे त्यांचा, परंतु आता दलितांच्या आरक्षणावर. काय याला मोकळा सोडताय? मी तर नाही सोडणार आहे. फक्त आहे ना, होऊ द्या, सरकार कुणाचं येऊ द्या. संगीता वानखेडे काय करू शकते ना हे तुम्हाला दाखवेल. फक्त निवडणूक होऊ द्या. निवडणूक झाली ना, मुख्यमंत्री पदाची शपथ झाली ना, ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ होईल ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी दिसेल काय करते ती. सुट्टी नाही याला. कोण आहे हा? तुला मीच मोकळं सोडणार नाही. याचा आहे ना स्क्रीनशॉट घ्या आणि याचं हे पण घ्या बरं का. हा कोण आहे ना भावांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या. हा कोण आहे हा? आणि याचं चॅनल पण आहे ना बघा, कुठलं आहे ते. ह्याचं चॅनल पण बघा. तुमचे तरणारे भिकार चोटांनो, तुम्हाला तर पळू मारणारे रे मी. साधी नाही, कायदेशीररित्या तुम्हाला घरातून ओढून ओढून उलटे टांगून नाही ना मिरचीचा धूर द्यायला हवा पोलिसांना, तर मग काय. हा, सांग ना तुझा बाप कोण आहे? तुझा बाप जरांगे आहे का शरद पवार आहे? तुझ्या खऱ्या बापाचं नाव सांग. तू म्हणतो ना तुला काय करायचं ते कर, मग सांग तुझा खरा बाप सांग. तुला बाप नाही का? सांग मला तुझ्या बापाचं नाव सांग, तुझ्या गावाचं नाव सांग. सांग ना, सांग. तू मानतोय ना? नाही तर मग मी समजेल की जरांगे गेला होता, तुझ्या आईजवळ झोपून आलेला आहे. सांग, जरांगे आला होता तुझ्या घरात? आ, कोणाला होता रे? नाव तर तुझं बघ ना किती छान आहे, ते घ्याव पण नाही. त्या माऊलींनी काय केलेलं, तू काय करतोय नीच भिकार चोट. आणि लोक मला बोलतात ताई तुम्ही ते. अरे नाही लक्ष देते मी, पण धमक्या देत आहेत मला मारायचे. हे शेंबड.